या मॅचला सुरुवात होईल आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण परिवर्तन करणार आहोत. पुन्हा एकदा जोडले जातील आमच्या कॉम बॉक्स मध्ये सन्माननीय सबीरजी सोमणे सर. चला मॅचला आपण सुरुवात करू. 2 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक षटकारासाठी या 100 रुपयाचं पारितोषिक हरिभक्त पारायण अनंता बुवा तरे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. जितके षटकार असेल तितके आपण काउंट करा, कारण काल ॲडव्होकेट निलेशजी कुंभार होते आणि आज अनंत बुवा तरे आहेत. चला प्लीज फास्ट. अजय सिंग आणि सलामीची जोडी अजय धनंजय मुकणे आणि गणेश मुकणे हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल डॉट आलेला आहे. लेग स्टिकला बीट करत हा चेंडू एसटी रक्षक कुमार पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. रॉयल रायगड संघ आपण पाहतोय भलत्याच जोश मध्ये सध्या. राऊंड विकेट. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल वाईट बॉल पडल्यानंतर आउटसाइड ऑफस्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल आणि पहिला डॉट एका अतिरिक्त धावेने संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलेलं आहे. गोलंदाज अजय. राऊंड विकेट. चांगला चेंडू आहे. कुमार पाटीलचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. अगदी आपण पाहतोय ड्रॉ करण्यात आला, त्यामध्ये कुमार पाटीलच्या संघाने स्वराज्ञ 11 या संघाने आपण पाहिले तर एक लढत ऑलरेडी दिलेली आहे. स्वरा 11 संघाला त्याने परास्त केलं आणि आता यश ॲव्हेंजर या संघाच्या विरुद्ध खेळत असताना चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रेक्षक तिथे नकोय. यश ॲव्हेंजर्स लक्षात असू द्या, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. यश ॲव्हेंजर्सचे खेळाडू लक्षात असू द्या, तुमच्या बाजूला कोणताही अतिरिक्त प्रेक्षक नकोय, अतिरिक्त खेळाडू नकोय, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. एकही प्लेयर्स एकही प्रेक्षक तिथे नको एक्स्ट्रा. फलंदाज बाद झाला. खरं तर आपण पाहतो एका मुकणेला बाद केलेलं आहे असंच म्हणायला हरकत नाही आहे. धनंजय आणि गणेश हे दोघे बंधू आहेत. एक स्ट्राइकला तुषार. अजय सिंग शॉट ऑफ गुडले, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. शॉट स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाही आहे आणि एकच धाव
शांत क्रिकेट कुमार पाटील हेच सांगतात. सध्या मैदानावरती शांत क्रिकेट खेळावं लागणार आहे. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिली तर फक्त आणि फक्त केवळ 2 धावा आहेत. धनंजय मुकडेने या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील लगावलेले. तो खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण पाहतो. यश ॲव्हेंजर्स या संघाचं तो नेतृत्व करतोय. 13 चेंडूमध्ये 51 धावांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली होती. तोच धनंजय मागे आपण पाहतोय. कॉट बिहाइंड असं वाटत होतं की हा जल्लोष पाहायला मिळतो आणि फर्स्ट सेकंड अटॅम्प मध्ये या ठिकाणी हा झेल कॅरी करण्यात आलाय. फलंदाज बाद. दोन बॉल आणि खरं तर 2 रन माफ करा 2 षटकांचे माचे आणि हे समीकरण 2-2 आपल्याला पाहायला मिळालेले. खरं तर या दरम्यान फलंदाज बाद. काही गरज नव्हती आणि मित्रांनो ऑलरेडी धावांसाठी जो संघर्ष चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो नाही करत असताना धावफलकावरती फक्त आणि फक्त केवळ 3च धावा आहेत. कुमार पाटीलच्या संघाच्या विरुद्ध तुम्ही खेळतात हे मात्र विसरून चालणार नाही. ज्याने मागच्या मॅच मध्ये सामना एका षटकामध्ये संपवला होता तो कुमार पाटील आहे. आणि आता या मॅच मध्ये देखील 2 षटकांचे मॅच होणार आहे. त्यामध्ये पहिला गोलंदाज अजय सिंगने वाखाणण्याजोगी स्पेल त्याने हाताळलेला आहे. फक्त केवळ 3 धावा आणि 3 विकेट. कुठेतरी अगदी आपण पाहिलं तर एकाच संघामध्ये सातत्याने आपण पाहतो हे खेळाडू खेळत असतात. सराव देखील आपण पाहतोय एकत्र करत असतात. आणि विनोद तरे हा देखील त्याच संघाचा आहे. जेव्हा ग्रामीण गटामध्ये 1 गाव 11 मध्ये खेळतात तेव्हा एकत्र एक खेळाडू सर्व येत असतात आणि एक चांगला खेळ नेहमीच प्रत्येक ग्रामीण गटाच्या संघांना ते शिकस्त देत असतात. आणि आज देखील तोच कारनामा या गावच्या लीगसाठी देण्याचा प्रयत्न कुमार पाटील अँड ऑल टीम शिवाजी 11 संघाचा आहे. अंतिम षटक विनोद तरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. गोलंदाज सज्ज विनोद राऊंड विकेट. पहिला बॉल अर्ली बॅट स्विंग आणि पहिला चेंडू डॉट आलाय. 2 षटकांच्या मॅच मध्ये जर इतके डॉट पर्सेंटेज वाढवले तर प्रतिस्पर्धी संघावरती ऑलरेडी तुम्ही एक मोठा विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली दिसतेली. अद्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. अनंत बुवा तरे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बुवा देखील प्रचंड खुश आहेत. बॅट शिकडा संपर्क व्यवस्थित नाही आहे. एका धावेने काही फरक पडणार नाही. शिवाजी 11ला सेकंडचा कॉल. दुसरी धाव आणि ही सुद्धा विकेट सॅक्रिफाईस. या विकेटचा त्याग. फलंदाज बाद. चार धावसंख्येवरती 4 विकेट ही दयनीय अवस्था सध्या तरी यश ॲव्हेंजर्सची आहे. यश ॲव्हेंजरला ड्रॉ मध्ये जेव्हा त्यांच्या संघाची चिठ्ठी काढण्यात आली तो आनंद तो उत्साह काही वेगळा होता. परंतु आता मॅच खेळत असताना आपण पाहतोय या धावांची नितांत गरज आहे. आणि आता बॅटच्या परफेक्ट रडार मध्ये आला चेंडू सरळ फेकून दिला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आणि एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आहेत. शिवादना 11 आणि यश अवेंजर्स या संघातून जो संघ विजय होईल तो आम्हाला टॉप 4 मध्ये चौथा संघ क्वालिफाय मिळेल. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर अनंत बुवा तरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटर धनंजय सध्या स्ट्राईक एंडला आहेत. हो पुन्हा एकदा जागा बनवली मागे चालला बॉल वेस्टर्नचा आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला आणखीन एक दर्जेदार SPL चौकार. चला टाइम अलर्ट जास्त वेळ घेऊ नका कारण विनंती राहील शिवादने 11 खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला नम्रतेची सूचना आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. जास्त वेळ एकत्र येऊ नका या सूचना वारंवार आयोजकांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. हो या ठिकाणी चॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आणि आता संघाची धाबस गदा फलकावरती स्थिर तुम्हाला पाहायला मिळते. 14 धावा आहेत. वाईड बॉलसाठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे लक्षात असू द्या कारण अंपायर्सला जर डाऊटफुल असेल तरच ऑफिशियल तो रिव्ह्यू अंपायर्स घेऊ शकतात. मागच्या मॅचमध्ये देखील हा चित्र आपल्याला पाहायला जरूर मिळाला परंतु आता शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा फुल टॉस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज विनोद तरे झेल खाली आणि झेल ड्रॉप. 2 धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेले आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. फलंदाज बाद. 16 धावा धावफलकावरती आहेत. जर झेल टिपला असता तर 14 राहिला असता 15चा टार्गेट बनला असता परंतु आता या 2 धावा ऍड आपण करू आणि आता 17चं टार्गेट या मॅच मध्ये बनलंय. 12 बॉल मध्ये शिवादने 11 या संघाला 12 बॉल 17ची गरज.
या मॅचकडे वळणार आहोत. 2 षटकांचे मॅच आणि या 2 षटकामध्ये आता 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. कुमार पाटील आणि त्याच्या साथीनं विशाल मसने आणि गोलंदाज धनंजय मुकणे. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. विशाल स्ट्राईक खेळलेत. 9 सेकंडला कुमार. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, कारण महत्वाचा सामना आहे. विकेट हॅट्रिक जर संपादित केली कोणत्याही गोलंदाजाने तर अनंत बुवा तरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक हॅट्रिकला. ओके, सलग लागोपाठचे 3 चौकार 3 षटकार आले तरी सुद्धा 500 रुपयात. फक्त विकेट हॅट्रिकलात. ओके, त्या बुवा लगेच उठले होते. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने चाललेले आहेत. त्यांना माहिती आहे बक्षीस आहे गोलंदाजांसाठी जे फक्त. धनंजय मुकडेला आपण पाहतो पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल घेण्यात आले. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि आता कुमार पाटीलची विकेट जर मिळवली गोलंदाजाने तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे अनंत बुवा तरे यांच्या वतीनं. हो, काय प्रचंड वेगवान चेंडू, काय प्रचंड वेगवान. आणि असा चेंडू पडल्यानंतर बुवा देखील प्रचंड खुश होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे कुमार पाटीलच्या विकेटची किंमत काय. जर कुमार पाटील बाद झाला ना तर या मॅचमध्ये यश ॲव्हेंजर्स सुद्धा शिरकाव करू शकते. जरी 12 चेंडू 17ची गरज असेल तरी. पहिल्या बॉलवरती सिंगल, यानंतर डॉट. गोलंदाज धनंजय ऑल साइडला. कदाचित आता मात्र अंतर मोजावं लागणार आहे. बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. आलेला SPL खणखणीत षटकार. जर्सी धाबे देखील दणानलेले पाहायला मिळतात, कारण 3 बॉलमध्ये 7 धावा आलेले आहेत. 17ची गरज आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ बॅलन्स आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा फ्लिक केलंय. बॉल चाललाय स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि आता बॉल सीमा पार. जणू काय हाताला चटका लागला असेल या बॉलचा आणि इथे धावा मिळतील 4. आणि फक्त आता केवळ 6 धावांची गरज या मॅच मध्ये. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॉडी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. काही गरज नव्हती पीटर बनेन, परंतु या ठिकाणी विशालला बाद व्हावं लागेल रनआउटच्या स्वरूपात, कारण आता 7 बॉल आणि 6 धावांची गरज आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय मागे चालला बॉल, कदाचित जो खेळाडू सिली बिडॉफला लावण्यात आला होता तो मात्र त्याला माहीतच नाही आहे की चेंडू एक्झॅक्टली गेला कुठे. धावा मिळाल्या 4, 15 धावा झालेल्या आणि आता 2 धावांची गरज आहे. म्हणजे अगदी 2 पावलं दूर असेल आता टॉप 4 पासून शिवाज्ञा 11. 3 संघ ऑलरेडी मिळालेले आहेत, 2 सेमीफायनल आणि 1 ग्रँड फिनाले अशा 3 मॅचेस आता बॅलन्स असणार आहेत. एएस टायटन्स संघाचे कॅप्टन आणि B2 अविरशा इलेक्ट्रिकल स्टेंट पेंट. चला A1 वर्सेस B2, B1 वर्सेस A2 अशी मॅच होणार आहे सेमीफायनल मध्ये. म्हणजे रॉयल रायगड संघाच्या विरुद्ध खेळेल या चालू सामन्यातील विजेता संघ. अर्थातच A2 या ग्रुप मधून तो संघ क्वालिफाय होणार आहे. या लवकर एएस टायटन्स आणि अविरशा इलेक्ट्रिकल स्टेंट पेंट 11. फक्त 2 धावांची आता गरज असणार या शेवटच्या 6 चेंडूमध्ये. चला गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत गणेश मुकणे. पहिला बॉल आणि आता इथे लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालाय. कुमार पाटीलला करायचं होतं काय आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. फलंदाज ठिकाणी झाल्या बाद ज्या कुमार पाटीलची विकेट हवी आहे यश ॲव्हेंजर्सला त्यांनी सहज सोप्या पद्धतीने ही बहाल सुद्धा केलेली. फलंदाज बाद. उर्फ लाल्या. या ठिकाणी विनिंग स्ट्रोक मागे जाईल आणि आता आपण पाहतोय हा चौकार विजयीचा चौकार आहे आणि या ठिकाणी सामना जिंकलाय शिवज्ञा 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम यश ॲव्हेंजर्स आपले तितकंच कौतुक. चला स्टेंट पेंट 11 आणि एएस टायटन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत का. रोहन शेलार आपण या आणि दुसऱ्या बाजूला राजू तरे